आपण ज्या पद्धतीने इथं कार्यक्रम घेतोय तशाच पद्धतीने पुण्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम घेणार आहे. आपलं कवितेचं बन आहे, पण पुण्यामध्ये काव्यमित्र आहे आणि त्या काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सगर या ठिकाणी आलेले, त्यांचा सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. धन्यवाद सर. आणि यानंतर आदरणीय राजेंद्रजी ड्युटी यांना मी विनंती करतोय की आपण तुमच्या मरणानंतर रडणार कोण आहे, तुमच्या नाही सगळ्यांच्या. तर ते रवींद्र शर्मा यांच्या साहित्य कृतीवर आपण स्वदेशी संवाद साधू. खरं तर लेट होऊन गेल्याचं जमानी, परंतु सुरुवातीला उशीर झाल्याबद्दल सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मला टेन्शन आलं होतं, वाटलं तर विषय चेंज करावं. तुमच्या मृत्यूनंतर राहणार कोण, यापेक्षा तुम्ही लेट आलं तर होणार काय याचं कोण असतं. परंतु म्हणलं तरी कोणाची जास्त ओळख करून देणार नाही, सरांनी दिलेलीच आहे. आणि खरं तर त्याची शिक्षाही मला भेटलेलीच आहे थोडक्यात. कारण मला मागे बघू दिलं नाही कोणी, आलेल्या समोर बसलं समोर बघायला लावलेलं आहे. जास्त वेळ घेणार नाही, लगेच आजच्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर मागच्या 8 दिवसापूर्वी कदम सरांनी मला सांगितलं की दुसरे सर तुम्ही या साईडला येत आहात, तर आमचा जो वाचक संवाद आहे, आमचे जे रसिक लोक आहेत त्यांना एक वेगळ्या नवनवीन लेखकांना मी समोर आणतो आणि त्यांच्यापर्यंत चांगले विचार पोहोचवण्याचं मी काम करतो. खरंच खूप उत्कृष्ट कार्य आहे. सुरुवातीला कदम सरांसाठी टाळ्या माझ्या, कारण ही गोष्ट सोपी नाहीये. प्रत्येक वेळेस एक वेगळा वक्ता आणणं, एक वेगळ्या विषयावर बोलायला लावणं. आणि खरं तर मला ते ज्यावेळेस म्हणले की ड्युटे सर तुम्ही बोलायचं आहे, वैयक्तिक माझे स्वतःचे 3 पुस्तके लिहिलेले आहेत. सरांना म्हणलं मी माझ्याच पुस्तकावर बोलतो. सर म्हणले नाही, वेगळं पुस्तक घ्या. तुमच्या पुस्तकावर मी नवीन एखाद्या वक्त्याला बोललो. मला थोडं टेन्शन आलं, परंतु काही हरकत नाही. मी थोडा रॉबिन शर्मांचा वाचक आहे. माझे स्वतःचं ग्रंथालय 1200 पुस्तकांचं माझं वैयक्तिक स्वतःचं ग्रंथालय आहे. आणि त्या ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त मी रॉबिन शर्माची पुस्तकं ठेवतो, वाचतो. कारण त्यांच्या विचारांचा माझ्यापासून प्रभाव पडलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रभरात 300 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कॉलेज महाविद्यालयामध्ये नेहमीच जाणं असतं. कालही एका ठिकाणी कार्यक्रम होता, ते कार्यक्रम करून आज इथं आलो. आणि आज कार्यक्रम करत इथपर्यंत आलो म्हणून उशीर झालाय. सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ साहित्यिका गिरबणी मॅडमच्या घरी आता गेलो होतो आम्ही, तिथूनच आम्ही इकडे आलो. त्यांच्याविषयी मला असं वाटतं तुमची इथं आले होते एकदा, बरोबर. तर आजचा विषय आहे तुमच्या मृत्यूनंतर रडणार कोण. खरंच सुरुवातीलाच प्रश्न लेखकांनी प्रश्न विचारलेला आहे आणि मलाही प्रश्न पडलेला आहे. ज्यावेळेस पुस्तक घेत होतो त्यावेळेस देखील असं टेन्शन आलं होतं की अरे आता हे पुस्तक काय असेल पुस्तकामध्ये. आणि हा प्रश्न मला असं वाटतंय सगळ्यालाच पडला असेल. तर मी आपल्यापैकी प्रत्येकाला विचारेन किंवा काही लोकांना विचारेन पुस्तक किती लोकांनी वाचले, म्हणजे मला पुढे बोलायला थोडंसं अजून उत्सुकता वाढेल. आतापर्यंत हे पुस्तक कोणी वाचलंय का? त्या पुस्तकाच्या 15 मिलियन कॉपी खपलेल्या आहेत. म्हणजे 15 मिलियन पुस्तकं विकले गेले आहेत. किती? 15 मिलियन. तुम्ही वाचलेला आहे? नाही नाही असं हात केला, मला असं वाटलं असं तुला काही हरकत नाही. मी वाचलेला आहे, परंतु मी जे काही बोलणार आहे कदाचित हे पुस्तक वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. परंतु मी एवढाही मोठा नाही किंवा मी तुम्हाला हेही सांगू शकणार नाही की पुस्तक वाचायची गरज नाही. परंतु ह्याचा नक्कीच थोडासा सारांश मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हे पुस्तकावर बोलायचं म्हणजे किमान 3 तास लागतात आणि 3 तास बोलण्याचे आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मला 45 मिनिटं दिले, 10 मिनिटात मी आवाज खाल्लेले आहेत. मी लेट करतो, ठीक आहे. उरलेल्या वेळामध्ये नक्कीच तुम्हाला समाधानी करण्याचा प्रयत्न करेल आणि आजच्या विषयाकडे वळून तुमच्या मृत्यूनंतर रडणार कोण. खरंच हा प्रश्न माणसाला प्रत्येकाला पडतो, सगळं प्रत्येकाला पडतो. आणि खरं तर माणूस जगतो कशासाठी हा मुळात पहिला प्रश्न आहे. आयुष्यात जन्माला आल्यानंतर काय साध्य करायचं आहे. जन्माला आलाय, मग मोठा होतो, हा लहानाचा होत थोडासा मोठा होतो, मग मोठा झाल्यावर घरचे लग्न करतात, लग्न केल्यानंतर लेकरं होतात, लेकरांना मोठा करतात, मग लेकरांचे लेकरं होतात, मग नातू होतात आणि मग तो माणूस वृद्ध होतो आणि मग मरतो आणि मग परिवार होतो. एक अशा पद्धतीने परंपरा रूढी परंपरा सुरू आहे आणि ती सुरू आहे. परंतु तुम्ही पाहिलं असेल, मी जास्त बोलणार नाही, परंतु काल परवाच अनाथांची माशिमता सपकाळ गेल्या आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की महाराष्ट्र कोर्टात झाला. मी तर म्हणजे देश कोर्टाने जे कोर्ट झालं थोडक्यात. खरं तर त्यांच्याकडे बघितलं की मग ह्या पुस्तकाचं सार संपून जाईल मला असं वाटतं थोडक्यात.
म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर रडणार कोण? कदाचित शिंदे सरकारला समजलं असेल हे पुस्तक आणि मग ते तसं जगले असतील. मग तुम्हाला तसं जगावं लागेल जर तुम्हाला वाटत असेल की कोण रडणार आहे माझ्यानंतर. आज बरेचसे लोक असं म्हणतात काय नाही, आपलं आपलं जिंदगी जगून घ्यायची, मजा करायची, मस्त करायची आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये मजेत राहायचं. काही घेणं नाही, मला जगाचं काही करायचं नाही. जो व्यक्ती म्हणतो ना मला जगाचं काही करायचं नाही किंवा मला काही घेणं नाही समाज काय चाललंय, तर बाबा तो गेल्यानंतर सुद्धा समाज त्याच्याशी असं म्हणतो की मला याच्याशी घेणं नाही आणि समाज जात सुद्धा नाही. ही आपल्याकडे परंपरा आहे आणि बघत आलो. आणि तुमच्या सोबत काही उदाहरण घडले असतील सुद्धा. जो व्यक्ती इतरांच्या कार्यामध्ये वाहून घेत नाही, जो व्यक्ती इतरांच्या मदतीला धावून जात नाही, तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा कोणी जात नाही, हे आपण पाहिलेलं आहे. परंतु जो व्यक्ती इतरांसाठी काहीतरी करतो, दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काम करतो, काही ना काहीतरी समाजाचा देणं लागतो या हेतूने कार्य करतो, तो व्यक्ती गेल्यानंतर मित्रांनो नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? मग याच्यापैकी किती लोक सांगतील मला की तुम्ही मृत्यू झाल्यानंतर रडणार कोण? असं किती लोकांना वाटतं की कोण रडायला पाहिजे? एखादा कोणी सांगाल मला, नंतर संवाद चर्चा होणार. परंतु सुरुवातीला कोणी सांगितलं तर खूप चांगलं होईल. काय वाटतं? एक दोनच शब्द सांगा मला की आपण गेल्यानंतर कोणी रडावं असं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा सांगा. कोणी सांगाल? ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तो व्यक्ती निश्चित रडला पाहिजे. बर, अजून कोणाला काय वाटतं? आपला कट्टर शत्रू सुद्धा रडला पाहिजे. क्या बात आहे, टाळ्यावर सगळ्यांना. अहो प्रेम करणारे रडतीलच हो. कट्टर शत्रू सुद्धा रडला पाहिजे. कट्टर शत्रू सुद्धा रडला पाहिजे, कारण आयुष्यात काम कसं केलं पाहिजे सगळ्यांना. नाही तर शत्रू काय मित्रही रडायला तयार आहे मित्रांनो. रावण मेल्यानंतर राम सुद्धा रडले होते, एवढा वाईट होता तरी. त्याच्या आत्मविश्वासाकडे बघून, त्याच्या चांगल्या गोष्टी बघून ते रडले होते. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेब सुद्धा दुआ मागितले होते. हे खरं तर त्या माणसाचं यश असतं सगळ्यात. नाहीतर सहजासहजी कोणी कोणासाठी दोन आसू गाळायला आजच्या लोकांना वेळच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो लोक हसत नाही, तो रडायचं तर लांबच राहिलं एखाद्यासाठी. अहो एखादा जोक झाला नाही, हसायला कंजूस करणारी माणसं आहे. रडते तेव्हा हाच प्रश्न पडलाय. आणि मग आजचा विषय तर असा की तुम्ही गेल्यानंतर रडणार कोण? बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यात मी काही मला असं महत्वाचे जे काही मला त्याचे पाठ वाचले मी त्याच्यावरून तुमच्या समोर सारांश मांडतो. खरं तर आपल्याकडे एक प्रकारची चमक असली पाहिजे. लेखकाला हे सांगायचं आहे की तुमच्या मृत्यूनंतर जर रडायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुमच्याकडे वेगळेपणा असला पाहिजे, तुमच्याकडे चमक असली पाहिजे. बघा आतापर्यंत इतिहासात झालेल्या ज्या ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत, मग ते कोणाचंही नाव घ्या, यशस्वी व्यक्तीचं नाव घ्या मित्रांनो, ते गेल्यानंतर त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे सगळ्यांपेक्षा वेगळेपणा होता. आपण कोणाचीच बराबरी कोणासोबत करू शकत नाही, कोणाचीच कोणासोबत करू शकत नाही. कारण प्रत्येक ह्या जन्माला आलेला महापुरुष प्रत्येकाने स्वतःचं वेगळं वेगळं अस्तित्व तयार करून गेलेलं आहे. म्हणून आपण कोणासोबत तुलना करू शकत नाही. परंतु प्रत्येकाकडे एक वेगळेपणा होता. आणि लेखकाला इथं सांगायचं आहे, जर तुमच्या मृत्यूनंतर जर कोण रडणार असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी वेगळेपणा पाहिजे. त्यावेळेस तो म्हणत की नाही यार दादा गेला ना, त्याच्याकडे काहीतरी होतं रे, आणि तो तुमचा तो गुण आठवून तो रडला पाहिजे. मला असं म्हणायचं याच्यामध्ये. अहो तुम्ही सर्वसाधारण जगला तर सर्वसाधारण मेला तर मग तुमच्यातला महत्वाचा गुणच तुम्ही बाहेर नाही काढला तर काय लोकांना माहित होईल हो? काय माहित होईल तुम्ही कसे कोण, काय माहित होईल? जन्माला आल्यानंतर प्रत्येकाकडे देवाने वेगवेगळे गुण टाकले, परंतु तुमच्यातला तुम्हाला वेगळेपणा शोधता आला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमच्यातला तुम्ही वेगळेपणा शोधता त्याच वेळेस मित्रांनो तुमचा वेगळेपणा जाणवतो, दिसतो. आणि तुम्ही गेल्यानंतर त्या वेगळेपणावर चर्चा होत असते. लक्षात ठेवा, इथे बसलेला प्रत्येक व्यक्तीचा जर विचारला की कदम सर सांगू शकते किंवा हा व्यक्ती सर तो कितीतरी दिवसापासून किंवा कितीतरी वर्षापासून आमचा एक फार मोठा श्रोता होता, तो नाही आता आपल्यामध्ये किंवा आपल्यातला एखादा नसेल सुद्धा आज, परंतु त्याची आठवण आपल्याला येत असेल. काय येत असेल? कारण त्याच्याकडे वेगळ्या प्रकारचा गुण होता कदम सर. कारण तो वेळेत येऊन बसायचा, वेळेत सगळं ऐकायचा,
आल्या वक्त्याला प्रश्न विचारायचा, त्याच्याकडे एक वेगळा गुण होता, त्याच्याकडे चांगलं साहित्य होतं, तो खूप चांगलं लिहायचा, खूप चांगलं बोलायचा, हा त्याच्याकडे वेगळेपणा होता. आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असलं तर आपल्यातला एक वेगळेपणा शोधता आला पाहिजे, की आज त्या गोष्टीतून आपण शिकलं पाहिजे. आतापर्यंत जरी आपल्यातला आपण गुण नसेल शोधला तरी मला असं वाटतं की आजचं व्याख्यान झाल्यापासून आपल्यातला आपण एक वेगळेपणाचा आणि महत्वाचा गुण असा शोधायचा आहे की साला मी गेल्यानंतर किमान पुढल्या 2 पिढ्यांनी तरी तो माझा गुण लक्षात ठेवला पाहिजे, माझा वेगळेपणा लक्षात ठेवला पाहिजे. त्या माणसाकडे काय भारूड करायचं आहे याचा एक वेगळेपणा आहे, हे माणूस लक्षात राहतो. ह्याच्याकडे काय चांगलं बोलता येतंय, त्याचं बोलणे पण लक्षात राहतं लोकांच्या. त्या माणसाकडे काय त्याच्याकडे विचार मांडता येतात, त्याचे विचार लक्षात लोकांच्या राहतात. म्हणजे काय तर प्रत्येकाने आपला वेगळेपणा जपून ठेवला पाहिजे, तो लवकरात लवकर समाजापर्यंत काढला पाहिजे. नाहीतर माणूस मरायला टेकतो सर, पण तरी सुद्धा म्हणतो की मला काय करतोय मला तीच कळत नाही. आणि ज्या व्यक्तीला कळत नाही की मला काय करायचंय तो आयुष्यभरही तो समाजालाही कळत नाही याला नेमकं काय करायचं होतं, आणि समाजही त्याला ओळखू शकत नाही. आणि मग तो माणूस गेल्यानंतर फक्त त्याचा परिवार ओळखतो. बरोबर, फक्त त्याचा परिवार ओळखतो. कारण समाजाला काय माहिती हो तुमच्याकडे काय होतं. गल्लीत कोणीतरी म्हणतं की गेलंय एक प्रेत इथून, पण कोणाचं गेलंय माहित नाहीये. मला असं वाटतं की शब्द कळताच हा व्यक्ती गेलाय कळताच, अरे थांबायला जागा नाही पुरली पाहिजे, किंवा एखादा आला नाही तरी जिथं समजल त्या क्षणाला त्याने ढसा आपल्यासाठी जास्त गाळले पाहिजे. असं आयुष्यात आपण काहीतरी करून गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्यातला वेगळेपणा शोधावं लागलं. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं आपल्याला रोज त्यासाठी काय करावं लागेल, आपली चांगली सुरुवात करावी दिवसाची. आपण दिवसाची सुरुवात कशी करतो एक चांगल्या रीतीने करावं लागेल. लेखकाला हेच सांगायचं की बाबांनो आयुष्य जगत असताना काय केलं पाहिजे आपण, आणि काय केलं तरच हे काय होणार आहे भविष्यामध्ये, आपल्या मागं काय राहणार आहे, आणि आपण गेल्यानंतर खरं अर्थाने कसं लक्षात ठेवलं जाणार आहे, ह्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगण्यासाठी आलो. खरं तर एका चांगल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे. मग चांगल्या दिवसाची सुरुवात कशी करायची ती आपल्या हातात आहे. आनंदात करायची का कोणाला चिडचिड करून करायची ती फक्त आपल्या हातात आहे. त्यामुळे बाबांनो आजपासून उद्यापासून दिवसाची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करा. कारण रोजचा दिवस आपल्या आयुष्यात नवीन येतो. उद्याचा दिवस गेला की परवा दिवशी नाही तो परत येणार. त्यामुळे तो उद्याचा दिवस हा उद्याच मिळालेला असतो, किंवा आजचा दिवस हा आजच असतो. त्यामुळे आजचा दिवस मला जगायचा आहे. हेनरी फोर्ड असं म्हणतो की रोज मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवसाला मी आशा समोर जातो आणि आशाला म्हणतो की आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आणि मग तुम्ही बसलेल्या माझ्या प्रत्येकाला विचारायचंय की आजची रात्र तुमच्यासाठी सगळ्यात शेवटची रात्र आहे. माहित नाही उद्या भूकंप होणार आहे का, उडून जाणार आहे, मला माहित नाही मी राहील का नाही. परंतु थोडासा वेळ साईडला बसतो, थोडासा विचार मनात आला, आणि त्यावेळेस मनामध्ये विचार आणून विचार करा की बाबा तुझ्याकडे फक्त आजचे 12 तास आहेत शिल्लक, आणि जग काय जगायचं आजच्या 12 तासामध्ये. कारण 13व्या तासात आपण सेकंदाला सुद्धा राहणार नाही. मला सांगा आपण कसं जगतो मॅडम, तुम्ही सांगा. तुमच्याकडे जर एक दिवस असा तर तुम्ही कसं जगता? अगदी एका वेळेस सांगा मला कसं जगता तुम्ही? आनंदात जगता. बरोबर, कसं जगता? तुमच्याकडे एकच दिवस शिल्लक आहे आणि तुम्हाला सांगितलं जगा, काय जगायचं जगा. त्या दिवशी एक पश्चाताप नक्की होईल, अरे असे दिवस माझ्याकडे भरपूर होते, आजचा शेवटचा दिवस आहे, मग आज मी काय करू? व्याख्यान द्यायला जाता कुठे? जा वाटत व्याख्यान देऊ, वाटत कुठे? जरा कदम सरला भेटून घेऊ, जरा 12 दिवस विचारू कदम सरला, कदम सर बघा काय होतंय का तुमच्या शेटिंग बिटिंग ब्रह्मदेवाला विचारा. नाही मित्रांनो, सांगितलंय 12 तास तुमच्या हातात शिल्लक आहे. डोळ्यासमोर कायम गरम दिसतं. फक्त माणूस मराठीत वाटत होतो, त्याला काही सुचत नाही. म्हणजे बघतो कधी 12 तास संपत्तीत काय माहिती, आता काय कळायला. आनंदही विसरून जातो माणूस ज्यावेळेस माणसाला भीती भेटते ना हृदयामध्ये. तुम्हाला माहित आहे कदम सर जन्माची वेळ फिक्स आहे. डॉक्टर सांगू शकतात की तुम्ही 9 महिन्यानंतर ह्या दिवशी जन्मू शकता, कदाचित तिकडे मागे करू शकतो, परंतु ती तारीख फिक्स होऊ शकते. पण मरायची तारीख फिक्स आहे का? नाहीये. की ह्यामुळे दिली नाही, लोक कदाचित धावून मरतील.
असतं. बाबा एक जण म्हणला असता मी 20 वर्ष जगणार आहे, एक जण म्हणला 35 वर्ष, बरं ठीक आहे. एक म्हणला असता पुढे 10 वर्ष आपल्या हातात आहे, एक म्हणला असता पुढे 1 महिना आपल्या हातात आहे. आणि जर असं प्रत्येकाला माहित असतं तर जगायलाही मजा नसते आली. हे मात्र खरं आहे, बरोबर ना? जर प्रत्येकाला माहित असतं मी कधी जाणार आहे तर जगायलाही मजा नसते आली. कारण आपण आपले दिलखुलास मन मुराद आनंदाने जगतोय, ते आपल्याला माहित नाही आपण कधी जाणार आहोत, त्यामुळे जगत आहोत मित्रांनो. कारण प्रत्येक क्षणाचा आपण त्याच वेळेस आनंद घेऊ शकतो ज्या वेळेस आपला पुढे काय होणार हे माहित नसतं, त्याच्यामुळे आपण अगोदर आनंद घेऊ शकतो. आता पुढल्या 2 तासानंतर काय होणार आहे हे जर आपल्याला आताच माहिती तर आधीच खाली थकत लागतो, इथे काय होणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे. कारण पुढल्या सेकंदाला पुढल्या क्षणाला काय होणार आहे माहित नसतं. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षणाचा आणि क्षणाचा आनंद आपण घेऊ शकतो. बघा ईश्वराने किती मोठी एक देणगीच आपल्या सर्व माणूस आपल्याला देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करा. सगळ्यात महत्वाचं आपल्या भूतकाळाचा आदर करा. कदम सर, आपल्या भूतकाळाचा आदर करा आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. रॉबी शर्माला सांगायचंय की बाबा भूतकाळावर चिडचिड करून बसू नका, तुमच्या हातात काही नाहीये. काय झालंय काल आज त्याच्यात चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यात काय झालंय ते काय नाही व्हायला पाहिजे ते उद्या होऊ देऊ नको. कालच्या भूतकाळातून शिक, त्याचा आदर कर आणि सांग बरं झालं काल मला हे शिकायला मिळालं आणि आज ती चूक पुन्हा डबल झाली नाही पाहिजे, हेच तू करू शकतोस. आणि सगळ्यात महत्वाचं भविष्यात काय होणार आहे याची विनाकारण चिंता करून पुढे बसू नका. विनाकारण आईला 3री लाट येते का 4थी येते का 5वी येते काय घेतलं नाही, त्याचं ते काम करते, आपण आपलं काम करूया ना. कोरोनाचं काम करतोय का नाही, मग त्याच्यात आपण का भविष्यवाणी द्यायच्या विनाकारण. शास्त्रज्ञ बसले, सरकार बसलंय, सगळ्या गोष्टी करताय आपापलं काम. मला असं वाटतंय आपण आपलं काम करूया ना. बरेचसे लोक सरकारचंच काम करतात, बरेचसे काय लोक स्वतः शास्त्राचे समजत स्वतः आता असं होणार आणि असं होणार आणि विनाकारण दिवसभर स्वतः टेन्शन घेऊन बसणार. होतंय का नाही असं? बाबांनो, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा. आणि म्हणून लेखकाला सांगायचं की वर्तमानात जगा. आता काय चाललंय भविष्यात दिवटेसारखं व्याख्यान चाललंय, बघूया त्यातून काय शिकता येतंय. आई तुझा मुलगा पोरगा काहीतरी करतोय, सांगतोय काहीतरी, काय मिळतंय ह्याच्यात एवढं बघूया. आणि मला असं वाटतं की इथे फक्त शरीराने नाही तर तुम्ही मनाने बसणारे सगळे रसिक आहात आणि मनाने समजून घेणारे देखील रसिक आहात. कारण कदम सर मला नेहमी सांगतात की सर आमचे रसिक अत्यंत हुशार आहेत आणि म्हणून मी तुमच्या समोर मित्रांनो हा एक हुशार विषय घेऊन येण्याचा प्रयत्न केला. मी दुसरा विषय आणलाच नाही कारण जास्तीत जास्त व्याख्यान माझे व्यक्तिमत्व विकास या विषयावर होतात, परीक्षेला सामोरे जाताना ह्या विषयावर होतात. परंतु कदम सर म्हणले आमच्या आपली परीक्षा करून बसलेत म्हणले, सगळे पास झाले, सगळे नापवलेत म्हणले आमच्या, त्यांना काय परीक्षा समोर म्हणलं मग काय घेऊ सर? ते म्हणले काहीतरी वेगळं घ्या देऊ सर तुम्ही. मग माझ्या डोळ्यासमोर पुस्तक आलं की तुमच्या मृत्यूनंतर राहणार मुक्ती म्हणले घ्या घ्या बाबा घ्या, काहीतरी करा, पण रसिकांपर्यंत ही गोष्ट आणा. म्हणलं काही हरकत नाही. आणि म्हणून मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे भूतकाळाचा आदर करा आणि वर्तमानात जगा आणि त्यासोबत मित्रांनो स्वतःशी संवाद साधा, स्वतःशी बोला ना. कारण या जगात सगळ्यात जवळचा मित्र म्हणलं तर स्वतः जवळचे आपण आहोत. स्वतःशी संवाद साधा, जगाशी नंतर सांगा. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की मी ह्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो, मी सगळ्याला ओळखतो. बाबा तू स्वतःला ओळख असं नेहमी आपण म्हणतो. आणि मग स्वतःशी संवाद साधतो का नाही? थॉमस एडिसन असं म्हणतो माझ्या आयुष्यात मी सर रोज 20 मिनिट स्वतःला देतो आणि मी डिसिजन घेतो, स्वतःला विचारतो की बाबा एडिसन काय चाललंय तुझं? आता फॅक्टरी उभा राहिली, दुसरी कवा करायची? 9,900 दिसते प्रयोगच करतोस, पुढे काय चाललंय तुझं? हे एडिसन बोलतो स्वतःला आणि त्याच्या बायोग्राफीमध्ये तुझं लिहून ठेवतोय की मी रोज 20 मिनिटं स्वतःशी बोलतो, भांडतो, हसतो, खेळतो, स्वतःला एकट्याला 20 मिनिटं देतो. मग मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आतापर्यंत आपण स्वतःसाठी 20 मिनिटं देतो का? अहो कुठे प्रवासात गाडी वापरतो तरी आपण स्वतःला शिवाय देत असतो, कधी स्वतःला राग, पश्चाताप, टेन्शन, त्रास करून घेत असतो. स्वतःशी मित्रांनो प्रामाणिक राहा आणि स्वतःला खरं तर प्रामाणिकपणे बोलत राहा. चांगलं बोला स्वतःशी, स्वतःचा आदर स्वतःच करण्याचा प्रयत्न सगळ्यात. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की नाही त्यांनी मला सत्कार केलाच नाही, त्यांनी मला सन्मानपत्र दिलंच नाही, मी गेलोच होतो कार्यक्रमाला. अरे तू स्वतःचा सन्मान करून घे.
त्यांनी नाही दिलं म्हणून तू का त्रास करून घेतोय? तो आज देईल, उद्या नाही देणार. तू किती वेळेस म्हणणार नाही सन्मान करायला पाहिजे? तू स्वतःचा सन्मान करून घे आणि रोज प्रत्येकाने स्वतःचा सन्मान करून घेतला पाहिजे. स्वतःची सुरुवात दिवसाची करत असताना म्हणलं पाहिजे आय एम ग्रेट, मी खूप छान आहे, मी खूप सुंदर आहे. माझ्यासारख्या या दुनियामध्ये, या जगामध्ये कोणीही नाहीये. बघा, आपल्यासारखा कोणीही नाही तर आधार कार्ड एकमेकाला जमले असते. बरोबर आहे? मग विचार करा, आपल्यासारखा सुंदर किंवा आपल्यासारखा देखणा माणूस या जगामध्ये ईश्वराने दुसरा कोणता जन्माला घातलेला नाहीये. नाही तर भांडणं लागले असते, कोणी कोणावरचे काही कामं करून दिले असते. बरोबर आहे ना? त्यामुळे स्वतःची संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच मित्रांनो, मंदिराची काळजी घ्या. तुम्ही किती लोक घेतात बरं मंदिराची काळजी? आहे का तुमच्या आसपास मंदिर? आहे का कोणाच्या? तुमच्या आसपास आहे का? कोणतं मंदिर आहे? बरं, मग काय काळजी घेतात त्याची? बरं, झाडून काढतात. बरं, इकडे कोणाकडे आहे का मंदिर? बघा, टाळ्या वाजवा. सगळ्यात महत्वाच्या, आपल्याला ह्या मंदिरावर बोलायचंय. आपल्याला ह्या मंदिरावर बोलायचंय, कारण गाडगे महाराज म्हणजे बाबा हो, देव देवळात नाही, देव माणसात आहे. आणि जर देव माणसात असेल तर माणसाकडे स्वतःचं मंदिर आहे, हे आपल्याला मानून घ्यावे लागेल. खरं बोलतोय ना मी? प्रत्येकाकडे स्वतःचं मंदिर आहे. अरे बाहेरच्या मंदिराची काळजी करा, पुजारी आहे, सगळे आहेत ना बसलेले. तू तुझ्या मंदिराची काळजी घे ना. तू 3 दिवस आणून केली देवा जाणं होतो, त्याला काय अर्थ आहे? म्हणे मी मंदिराची काळजी करतो. अरे कसल्या मंदिराची काळजी करतो? तू आणून कर आणि तू स्वच्छ राहा, चांगलं कर. बरं, सगळ्यात महत्वाचं, तुझ्या मंदिर विचार स्वच्छ ठेव. नाही तर बाहेर गेला की घराने धरून एकमेकाला शिव्या देतो, मी मंदिराची काळजी घेतो. असा गैरसमज मनामध्ये करून घेऊ नका. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही काळजी मंदिराची त्याही घेऊ नका. देवाची काळजी घेतली पाहिजे, देवाची दस्ती थोडीफार घेतली पाहिजे, तरच जिंदगी जगायला मस्तीमध्ये मजा येते. लक्षात ठेवा. पण मंदिर म्हणजे काय विचार तर मला करायचा नाही. मंदिर म्हणजे काय तर आपलं शरीर आहे. आणि जर आपल्या शरीरामध्ये कदम जर देव राहत असेल तर विचार करा, एवढं सुंदर मंदिर आपल्या देवाने दिलं असलं तर मग या मंदिराची काळजी आपण घेतली पाहिजे का नाही? घेतली पाहिजे. आणि मंदिराची काळजी घ्यायची कशी? काय त्याला काय पुजायचंय का? वाटवर टाकले माणून घेतला, झोपला, देवसोय काळजी घेऊ. ते सर म्हणजे काळजी घ्या, बाहेरच निघायचं नाही 2 दिवस. असली काळजी नाही हो घ्यायची. त्याची काळजी अशी घ्या, वाईट विचार कोणाचे ऐकू नका, कोणाला वाईट बोलू नका, वाईट लोकांच्या संगतीत राहू नका. सगळ्यात महत्वाचं, सकाळी व्यायाम करा. ज्या ज्या शरीराला पोषक गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी करायला हरकत नाही. मंदिरात वागतो का आपण उलटसुलट? नाही वागत ना. मग आपल्या शरीराची आपण उलटसुलट का वागायचं हा प्रश्न पडतो आपल्याला. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या. हे खरं मंदिर आहे. हे मंदिर जपायची फक्त आपल्याला ना आपल्यालाच तेवढी शक्ती दिली देवानं. बरोबर आहे का नाही? किती लोकांना खरं वाटतं हे खरं मंदिर आहे? वाटतंय ना? बरोबर. किती लोकांना सहमत आहात की आपलं शरीर हे सगळ्यात जास्त मंदिर मोठं आहे? हनुमानाची काळजी नंतर घेऊया. हनुमान बापाने डोंगर उचललाय, त्यांचं काय टेन्शन नाही. ते स्वतः सहमत आहोत त्यांची काळजी करायला. जर आपण त्यांची काळजी करत बसतो, आपली काळजी कोण करणार? आपली काळजी आपल्यालाच करावी लागणार, कारण आपलं मंदिर आपल्याला सांभाळावं लागणार. नाहीतर मग शेवटी मंदिर डॉक्टरकडे द्यावं लागतं. बरोबर आहे का नाही? मग डॉक्टर म्हणतो तुम्ही नाही काळजी घेतली, मग आमच्याकडे यावंच लागलं तुम्हाला. बरोबर आहे? मग त्याच्या ताब्यात न देता आपलं मंदिर, आपल्या मंदिराची आपण वेळेत काळजी केली तर मला असं वाटतं की आपलं मंदिर कोणाच्या ताब्यात द्यायची गरज नाही. आणि कोणीही कोणाच्या ताब्यात आपलं मंदिर देता कामा नाही. निरोगी राहावं, सदृढ राहावं, फिट राहावं, रोज व्यायाम करावा. ज्या ज्या गोष्टी शरीरासाठी पोषक असतील. माझं मंदिर कुठे आनंद राहतं, कुठे त्याला चांगलं वातावरण मिळतं, अशा वातावरणात राहावं मला असं म्हणायचं आहे. आणि त्याही पुढे लेखकाला असं सांगायचं की बाबा एक दिवस असा जागा कदम सर घड्याळ ठेवू नका हातामध्ये. एक दिवस लेखक असं म्हणतो की घड्याळ बघूच नका. सकाळी उठल्यानंतर घड्याळ हातात काढा, मोबाईल फेकून द्या, सगळं काही करा. आणि एक दिवस तुमच्यासाठी म्हणून जागा. तुम्ही कुठे फिरा, जंगलात जा, झाडं लावा, काय काय करावं करा. एक दिवस घड्याळ बघूच नका. भूक लागेल तेव्हा जेवा. मी नाही बोलतो बरं, लेखकाला सांगायचे असं नाही तर म्हणजे तसं लेखकाचा आधार घेतो पण मीच बोलतो काय. पण लेखक थोडं सांगतो, मी थोडं जास्त सांगतो तुम्हाला. हाच फरक आहे. तर मला हे सांगायचं की एक दिवस तुम्ही तुमचा म्हणून जगा. आयुष्यभर आपण घड्याळाकडे बघत आहोत ना. आता किती वाजले? अरे 9 वाजले, नाश्ता करायचा. बायको नोकर नाश्ता लवकर, मला कामावर जायचे. मग
ते झालं संध्याकाळी यायचे 10 वाजता जेवायचे मग झोपायचे आणि ही रोज प्रसार चालूच आहे आपला रोज चालूच आहे. बरं रविवारी मग आज काय मजा कदमसारचा कार्यक्रम आज सोमवारी मग मजा आहे कार्यक्रम म्हणजे मला असं म्हणायचं नाही की इकडे येऊ नका वेळेतून इथं हे कार्यक्रम नका सोडतो कारण इथून काहीतरी शिकायला मिळतं आपल्याला. परंतु हा दिवस सोमवारचा सुरू मला वाटतं बाकीचा दिवस त्याच्यात एखादा दिवस स्वतःचा म्हणून जगा कारण त्या दिवशी स्वतः भरपूर हसा आपल्याला आवडत त्या मित्राला जाऊन भेटा. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो नाही मला वेळच नाही रे फोनवर बोलतो 2 शब्द जवळचा मित्र असतो रोज गल्लीत आपण लहानपणी खेळत असतो एकमेकाला खूप चांगला वेळ देत असतो परंतु आपण आपल्या मित्राला बऱ्याच वेळेस काय सांगतो. मित्रांनो एकच आयुष्यात नेहमी जगा जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपण आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे जगतो ना. मला सांगा जर आपण आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून जगलो तर पहिल्यांदा आपण आपल्या मित्रांना भेटायला जातो का नाही. मग मला असं वाटतं की आपण मी म्हणत नाही की रोज आपल्या आयुष्यात एखादा दिवस जागा महिन्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून एक दिवस असा जागा चिरडीमध्ये एक दिवस असा जागा की तो तुमचा दिवस आहे. हा दिवस मी कोणाला विनाकारण देणार नाही. कोणी म्हणलं नाही पाहिजे इकडे तिकडे जाय. मला असं वाटलं आज कदम सरला मला 10 मिनिटं बोलायचे मी बोलणार मला वाटलं सगळ्या जाऊन भेटायचं त्यांना भेटणार मला वाटलं नानांकडे जायचं मी त्यांना जाणार मला वाटलं त्यांच्याकडे जायचं मी त्यांच्याकडे जाणार मला वाटलं ह्यांच्याकडे जायचं मी त्यांच्याकडे जाणार मला असं वाटलं जंगलात जाऊ झाडाच्या खाली मस्त बसून नाही तर रुमाल टाकून झोपू वाटलं तेव्हा जेवण नाही तर या टपरीवर मला खूप चांगला चहा प्यावा चहा पिणार म्हणजे एक दिवस फक्त नाही तर रोज गप्पा मारणार सगळा कार्यक्रम रोज नाही ओनली 1 डे एक दिवस कारण रोज करायला लागलो तर बाजू घरी बरोबर आहे का नाही. कारण रोज आपण आपल्या मनासारखे नाही जगू शकणार कारण तसं जगताही येणार नाही कारण वास्तव परिस्थिती खूप भयानक आहे. हा असा दिवस एक व्यक्ती जगतो बरं का येडा माणूस त्याला काही टेन्शन नसतो तो घड्याळ नसते काहीच नसते तो किती वाजता उठून काय करतो परंतु कोणत्याही गोष्टीचं जास्त नाही चालत कारण 4थीला असताना कविता होती अति गोपता करे जाते दयाला अति नम्रता पात्र होते दयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही नसावे. ती प्रमाण नावाची कविता मला आजही आठवते. मला असं वाटतं तुमच्या जे शिक्षक असतील ते शिकवली सुद्धा असली कविता कारण ती कविता एवढी फिट बसली होती शिक्षकांनी मला 2 म्हणून घेतली मग ती आजही मला 4थी नंतर आज जवळपास 20 वर्षानंतर ती कविता आजही आठवते. म्हणजे हे सगळं काय तर अति नसलं पाहिजे कोणाही कामाचं. एक दिवस दिलाय ना तर आज तुम्ही ठरवून ठेवा डायरेक्ट ठेवा की एक दिवस माझ्या आयुष्यातला म्हणजे आता किती हे महिन्यानं या महिन्यात किती पुढच्या महिन्यात 2 महिन्यात एक दिवस तरी काढा आणि स्वतःसाठी आनंदी वाटत त्या पर्यटन स्थळात जा वाटत त्या एखाद्या मंदिरात दर्शन घ्या तुम्हाला जिथे काही जा वाटत जे काही करा वाटत ते करा कारण त्याने काय होतं त्याने तुम्ही जगता ते दिवस खरं जगण्याला असतो लक्षात ठेवा. तुम्ही बाकीचे दिवस कॅलेंडर मध्ये जगता. आज 15 तारीख आहे आज इकडे जायचंय उद्या 16 तारीख आहे उद्या तिकडे जायचंय म्हणजे तुम्ही कॅलेंडरचे दिवस जगत असता आणि ते जगलेही पाहिजे परंतु हे जगत असताना स्वतःसाठीही जगलं पाहिजे हे विसरता कामा नये आपण आणि म्हणून तो दिवस काढायचा आपल्याला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय तर सगळ्यात महत्वाचं सकारात्मक बोला. आजच्या काळात खरी गरज आहे. सकारात्मक बोला सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मकच विचार करा. बघा नकारात्मक विचार पूर्णपेक्षा कदमचा घरात खातात असतो. कोरोना एक वेळेस परवडला निदान त्याच्यातून माणूस बरा होईल पण एकदा नकारात्मक विचारांचा माणसाला वेळ लागतो माणूस आयुष्यात उठून जाऊ शकतो एवढी ताकद ना नकारात्मक विचारामध्ये असते. एखाद्या आजारातून माणूस बरा होईल 10 दिवसानंतर पण जर एखाद्या व्यक्तीला एखादी नकारात्मक गोष्ट सांगितली एखाद्याला नकारात्मक विचारांनी त्याला घोडून टाकलं आपण आपल्या गावाकडे मन एवढं त्याला काहीतरी मौनी घातली म्हणतात किंवा नाही का जादूटोणा केला म्हणतात. हे जादूटोणाचा प्रकार म्हणजेच नकारात्मक बोलणं आहे. दुसरी गोष्ट त्याला नकारात्मकपणा म्हणतात. वेगळं काहीच नाही जादूटोणा म्हणजे एवढं त्याला एखाद्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्ट नकारात्मक सांगायची की तो व्यक्ती ती गोष्ट तशीच मानू शकतो. मध्ये ते पबजी काहीतरी गेम बघितले आपण त्या गेमने एवढं सांगितलं पोरांना पोरांना आत्महत्या सुद्धा करू लागले बघा शाळेत ते पोरं. शास्त्रज्ञांनी विचार केला काय बरोबर चालली ही शाळा शिकणारे एवढे चांगले पोरं शिक्षक शिकवतात सगळ्या गोष्टी करतात पोरं आत्महत्या फक्त गेममुळे करतात ते मोबाईलच्या. ह्याच्या मागे एकच कारण होतं कारण तो गेम तुमच्या मनावर नकारात्मक गोष्टी टाकीत होता. एवढ्या नकारात्मक गोष्टी टाकत होता की माणसाला आत्महत्या करायला तो प्रवृत्त करत होता. म्हणजे इथून पुढे एकच करायचं आहे की
सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायचंय. एखादा जर नकारात्मक व्यक्ती बोलत असाल ना तर त्याच्यापासून 4 हात लांब राहा. मी तर म्हणजे सावलीत पण उभा राहू नका. पॉझिटिव्ह बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा, सकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा, कारण तिथेच आपलं बल होणार आहे. आज कोरोनाचा काळ आहे. आज अनेक लोक गल्ली बोळामध्ये फुकट खिशाचे पैसे खर्च करून चर्चा करतात त्याच्यावर. चहा प्यायत विनाकारण, काहीच गरज नाही त्या गोष्टी चर्चा करायची, त्याच गोष्टी जास्त चर्चा करतात विनाकारण. कोरोना तिथे कमी असतो, मनात जास्त असतो, हे पहिल्या गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या मनामध्ये कोरोना आहे, शरीरात कोरोना यायला जास्त वेळ लागत नाही. पहिल्यांदा ही गोष्ट मनातून करून टाका. मी म्हणत नाही की तो आजार नाही, परंतु तो आजार विनाकारण माणूस मनामध्ये ठेवतो आणि तो आजार मध्ये भिनतो विनाकारण त्याला. मध्यंतरी एबी पात्राने अशी एक केस बघितली, एका व्यक्तीला काही झालं नव्हतं तरी तो बायकोला म्हणतो मला कोरोना झालाय. जस काय हा शास्त्रज्ञ, जस काय किंवा हा डॉक्टर आहे. ती बाई रडायला लागली, सांगायला लागली डॉक्टर म्हणजे तुला कोरोना नाही. तुम्हाला काय कळतंय, मला कोरोना झाला. बाबा नव्हती, नांदेड सारख्या ठिकाणी घटना घडली होती. तो मनोरुग्ण झाला तो व्यक्ती. सगळं तो म्हणतो की मला कोरोना झालाय. अरे डॉक्टर म्हणते नाही बाबा झाला, हे तुझा रिपोर्ट निगेटिव्ह. का झाला असं? कारण त्यांनी नकारात्मक बातम्या बघितल्या मित्रांनो, नकारात्मक बातम्या. एवढ्या प्रचंड बातम्या बघितल्या की तो सगळा खोकला तरी त्याला धास्ती बसते की अरे मला कोरोना झालाय. आणि मग तुम्हाला कोरोना झालाय म्हणून कोणालाही सांगायला लागला, ए माझ्याजवळ येऊ, पण तो लांब पळायला लागला. ती बातमी बघितली तेव्हा प्रचंड वाईट वाटलं. कारण मी म्हणलं अरे कोरोना आलाय तर आलाय, पण लोकांना इकडे करून चाललाय, घेऊन जायचं सोडून. घेऊन गेला तर एक वेळेस काम तरी संपून जाईल, बिचारायचा त्रास तर वाचल. परंतु येडं घरमध्ये फार अडचण. म्हणजे मला असं वाटतं की नर्क म्हणजे काय असतो हे दाखवून द्यायला लागलं काय आपल्याला, असंच मला कधी कधी वाटतं. परंतु जाऊ द्या की त्या गोष्टी जास्त विश्वास नाही ठेवत. परंतु आपला आजचा जो विषय आहे आपण सकारात्मक बोलावं, सकारात्मकच बोलायचे. पुढे नकारात्मक विचारांचा किती परिणाम होतो हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. एक राजा होता, त्या गावामध्ये एक म्हणतात ना ते बाबा भविष्य बघणारे लोक असतात. त्या गावातला भविष्य बघणारा एक व्यक्ती होता आणि त्याचे भविष्य खरे व्हायचे. आणि त्यांनी असं श्रद्धाच करून टाकली होती जशी की माझं भविष्य खरंच होते. राजाला काही काम धंदा नव्हता. ते म्हणलं बोलवा त्याला, भविष्यवाणीला बोलवा. बरं भविष्यवाणीला आला, त्यालाही वाटलं अरे आज काहीतरी विषय भेटणार आहे, आपल्याला काहीतरी मिळणार भरपूर काय. तो राजा बोलता बोलता राजा सहज बोलून गेला, काय बुवा माझं काय भविष्य आहे जरा सांगता का? आता भविष्यवाल्याने सांगितलं त्याचं भविष्य करत. आता ते राजा बोलून येऊन तो बोलून गेला माझं भविष्य सांगा. खरं तर मित्रांनो ही खूप अवघड गोष्ट असते बरं का. कधी अनुभवून बघा एखादी गोष्ट. एखाद्या भविष्यवाण्याकडे जा तुम्ही आणि ते तुम्हाला एखादी गोष्ट सांगून द्या, तुम्ही चिंतेत असता, भरपूर चिंतेत असता. आणि म्हणून मी व्याख्यानाच्या पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली तुम्हाला की आपला भविष्याचं काय होणार आहे त्याची माहिती करून घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जर ते घेतलं, माहिती करून घेतलं तर कार्यक्रमच लागला. कारण तो टेन्शन मध्ये घेतो ना, उद्या काय होणार त्याला आजच कळायला लागले, पुढे काय होणार त्याला आज कळाले. म्हणून हा टेन्शन ताणतणाव जगू शकतो म्हणून. त्यामुळे उद्या काय होणार याची चिंता आज तुम्ही करू नका. आज आता आणि असं भविष्यात आता काय चाललंय, वास्तवात काय चाललंय, वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. नाही तर आज आपण असे कितीतरी लोक बघतोय की निमित्त ते भूतकाळ विचार करतात, नाही तर भविष्याचा विचार करतात. सध्या काय जगायचं काहीच माहिती नाही त्यांना. इथं राजा बोलून गेला, सांगा भविष्य काय माझं. बरं तो जो भविष्य मंत्री बघणार होता तो बी लय हुशार. त्याने बघितलं, अरे बापरे असं 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 सांगितलं आणि एक वाक्य शेवटी बोलून गेला की राजासाहेब मला सांगायला अत्यंत वाईट वाटते, परंतु तुम्ही फक्त पुढे 30 दिवस जगू शकता. या डोक्याला हात लावा. तुम्ही पुढले 30 दिवस जगू शकता. राजाला काम कुठला आहे उगाच बोलतोय याच्यापासून काय डोक्याला मला घेतली. 30 दिवस जगणार म्हणजे माणसाला घाम पुढत का नाही. आता डॉक्टर एखाद्या पेशंट एखाद्या व्यक्ती डॉक्टर आपल्या पेशंट जवळ सांगत नाही हा व्यक्ती 2 दिवस जगणार आहे म्हणून. तो घरच्या साईडला गेला त्याला सांगतो तुमचा व्यक्ती लई 2 दिवस जगू शकतो. आता घरचे असतात ते घरचेच असतात, ती एवढं घेतात मला पण एवढंही घेत नाही. पण तो व्यक्ती किती मला घेणार असतो माहित असतो तुम्हाला. ज्याला स्वतःला मरायचा असतो त्याला ती गोष्ट माहित नसते म्हणून तो जगतो बिचारा 2 दिवस तरी. काय कारण त्याला माहित नसतं, डॉक्टर त्याच्याजवळ सांगत नाही. पण घरच्याकडे सांगितलं घरचे थोडीशी रडापडी करतात, त्याला कळू देत नाही. कारण त्याला किमान ते 2 दिवस तरी जगू द्यायचे असतात. पण इथं राजा तर बसला थोडक्यात महत्वाचं. त्याला सांगितलं की तुला 30 दिवस जगणार आहे. आज किती तारीख आहे 15.
येईल बरोबर म्हणा आपल्या भाषेमध्ये. आता राजा काय बोलतोय, घाम फुटला सगळा विषय. त्याने प्रधानला बोललो इकडे बाबा हे काय म्हणतंय, तू एकदा ऐक, हा खरंच बोलतोय का? प्रधान म्हणला काय हो, काय भविष्य आपल्या राजाचं? ते म्हणलं काय नाही, कार्यक्रम 30 महिन्यानंतर लागणार आहे, 30 दिवसानंतर. ते म्हणले बरोबर आहे, 30 दिवसानंतर म्हणला. राजा म्हणला काय मी काय केलं भाऊ, म्हणलं मी असं 30 दिवसात मी जाणार आहे, पण मला माझ्याकडे 30 दिवस तरी आहे भाऊ म्हणला. पण मित्रांनो, आपण कधी कधी स्वतःला समजू शकतो की बाबा ठीक आहे 30 दिवस आहे तो माझ्याकडे, अगो काय हरकत नाही, कदम सर 6 वाजता बोलून पासून घेत आपल्याला घेऊ बरोबर. ड्रायव्हर गाडी पळवतोय की मानतोय डेली आपल्याला काय व्हायला जाऊ जगाचा कार्यक्रम हे सगळ्या गोष्टी होतात. स्वतःला समजून घालणं, जसं आपण घालतो असेल कदम सर आपले किती ऍडजस्ट करू, सगळं नाही होते ऍडजस्ट करत नाही, म्हणजे स्वतःची समजून घालून गेलं. तर आम्ही घेतली थोडे स्वतः समजून घालू, परंतु आम्हाला माहिती आहे की तुमची समजून कोणी घालू शकत नाही. तर काय ज्यावेळेस तो गेला भविष्य म्हणवाला गेला, त्याला बक्षीस काय देऊन टाकलं राजाने, कारण आता एवढी दुःखद बातमी दिल्या त्याला काय बक्षीस एवढं मोठं मिळणार नाही. पण त्यालाही वाटलं काहीतरी आपलं चुकलं काय हो, बक्षीस तर मोठं मिळालं नाही. पण गेला तो भविष्य बघणारा गेला त्याच्या राज्यामध्ये, कारण तो खूप चांगला होता, त्यातला प्रसिद्ध भविष्य बघणारा होता. आता माणूस थोडा वेळ स्वतःची समजून घालू शकतो कदम सर, जास्त वेळ घालू शकत नाही. राजा ते तो घरापर्यंत गेला, मग काय होणार 30 दिवस नाही असं तसं, घरी गेलं तर पुन्हा घातलं काम उठला. हा दुपारा भाऊ रोज 3 चपात्या खाण्याला 2 चपात्या वाला लगेच. म्हणलं तुम्हाला भीती खूप वाटते माणसाला मरायची, कारण त्याला भविष्य कळायला लागलं. 3 चपात्या खाण्याला सुद्धा अवघड म्हणला जाऊ दे 30 दिवस आहे, परंतु 2 चपात्यावर आला. राणी म्हणली काय चाललंय नेमकं, जेवण काय कमी झालं आता असं महाराजांचं. पण महाराजांनी मला काही सांगितलंच नाही, ते फक्त प्रधानांच्या वगावर माहिती. संध्याकाळी महाराज एकच चपाती खाली मारते, जेवताना एकच चपाती, थोडाच भात, थोडीच आमटी. राजमध्ये कार्यक्रम कमी कमी कस काय व्हायला लागला, रोज 5-5 चपाती आणणार म्हणला, जेवढा कस काय कमी आला. पण ठीक आहे काय हरकत नाही, खबर असं वाटलं. राजाचा चेहरा पडला. राजा आपण स्वतःला समजून सांगायचं नाही काय होणार 3 दिवस आहे, तरी मी त्याचं मन त्याला काय जमू देत नव्हतं. असं होतं बऱ्याच वेळेस माणसाला. मग 1 दिवस गेला, 2 दिवस झाले, राजा कमी कमी जेवायला लागला आणि कमी कमी जेवल्यामुळे तो थोडा सुकायला लागला. माणसाला कसं झाड पाण्यात टाकलं झाड सुकतं, तसा कार्यक्रम राजाचा झाला. मग तो प्रधानला जवळ घ्यायचा, अरे जाय त्याला विचार करायचा का नाही बाबा, आले टेन्शन आले काय. प्रधान म्हणायचं तर मी बघतोय असं बघत बघत 4 दिवस गेले. राजाने आतून धरलं ना खरंच, राजा आजारीच पडला. बघा राजा किती पॉझिटिव्ह होता सुरुवातीला, म्हणजे एखाद्या नकारात्मक विचारावाला व्यक्ती शेजारी आला, एक नकारात्मक विचार आपल्या मनावर टाकला की तू उद्या मरणार नाही, उद्या 30 दिवसानंतर तू मरणार आहे. त्या क्षणापासून त्याच्या मनावर टेन्शन सुरू झालं. 1 महिना चांगलं करू लागलं, पण 1 महिना निगेटिव्ह विचार करू लागलं. जेवण कमी झालं, बघता बघता राजा आजारी पडला आणि 80-90 किलोचा राजा 60 वर आला. 15-20 वजन कमी झालं पडल्या झाल्या. 10 दिवसानंतर राजा बघायला भेटायला झाला. राजा त्या ह्याच्यात पण येऊन बसायला, त्या सभागृहात पण येऊन बसायला. लोक म्हणायचे कसं काय राजा येणार, बाकी मंत्री म्हणलं प्रधान सांगायचं नाही, राजासाहेब आराम करतात असं कसं सांगायचं. हे प्रकरण बाहेर चाललं नाही. 15 दिवस झाले. आता 15 दिवसावर कार्यक्रम चालणार होता. त्याला सांगितलं होतं की माझं होते खरं होते, पण प्रधान खूप हुशार होता. त्याला सांगितलं झालं पाहिजे, त्याला विचार खरंच काय येतं. प्रधानला चिंता लागली, अरे काय डोक्यात ताप झाला, कालपर्यंत बरं चालू होतं, काय कालपर्यंत काही नव्हतं, आज कसं काय गेलं, कसा काय कार्यक्रम झाला. म्हणून प्रधानला काळजी लागली राजाची, आणि म्हणून प्रधान तिकडे गेला, त्या भविष्यवाल्याकडे गेला. त्याचं घर बघलं, त्याला सांगितलं बाबा तुझे सांगितलंय ते खरंच आहे का, अरे नाही तर खोटं झालं तर लय मारेल म्हणून तुला. पण काय आमचा माणूस जगला पाहिजे आधी काय. ते म्हणलं आपलं ना खोटं होतच नाही, तू एवढा सांगायला याच्या दोघा टेन्शन वाढायला लागलं. तर खोटंच होत नाही म्हणतो. त्यामध्ये नीट बघा, पुस्तकं चाळा, काय चाळा, तुमचे काय असते ग्रंथ चाळा, पण आमच्या राजाचं भविष्य नीट याच्याकरता बघा. बरं म्हणला उद्या येतो सभागृहात अजेंडा, तो डबल आला, सगळे ग्रंथ सगळं घेऊन आला. म्हणलं आपला अभ्यासच परफेक्ट आहे, म्हणा आपलं म्हणजे भविष्य डबल आला. राजासमोर बसला, राजाला बोलता येत नव्हतं. मला राजासाहेब बघा या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, पण तुमच्याकडे काळा आपले 10 दिवस उरले. राजा पुन्हा अवताची नाव नाही झालं, काहीच नाही, टाकून द्यायला पाहिजे. कारण मित्रांनो नकारात्मक गोष्टीचा किती मोठा नकारात्मक गोष्टीचा आपल्या गोष्टीवर मनावर विपरीत परिणाम होतो ही गोष्ट उदाहरण
मान टाकून दिली राजानं, जिवंत होता राजा. नंतर तो मंत्री घरी गेला. राजाची प्रकृती अत्यंत खालावली, अत्यंत म्हणजे झाले 15 तारखेची ना जवळपास 12-13 उठून गेली. 3 दिवसा कार्यक्रम आला होता. म्हणजे माणूस म्हणल्याने नाही पण ते विचाराने करत होता हे लक्षात ठेवायला हरकत नाही होता. मग शेवटी अजून प्रधानाला काळजी वाटली. प्रधान डबल त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की तू चल आता या सभागृहात. राजाला त्याने त्या दिवशी कसतरी नवीन कपडे घातले. 2 दिवसा कार्यक्रम उरकायचा होता राजाचा. मग त्यांनी सांगितलं राजासाहेब तुम्ही 2 दिवसांत जायचंच म्हणताय तर आजचे दिवस सभागृहात येऊन बसा जाता. कसतरी निवेदन मान टाकून तरी बसा पण बसा येऊन. राजाला धरून आणलं कसते 2-3 राण्याने तर बार डोळ्याला पाजरात लावून टाकला कार्यक्रम. काय व्हायला काहीच कळत नव्हतं. त्यानंतर भविष्य कळालं सगळ्यांचं, कारण राजाकडून कळलं की आता कोणी मोठं सांगतो आम्हाला काही जाऊ शकणार नाही. आणि त्यालाही स्वतःला वाटायला की आपण जाणार याचा अर्थ जगू शकत नाही. नकारात्मक विचाराचा माणसाच्या मनावर किती मोठा परिणाम होऊ शकतो. मग राजाला कसं तरी आपण बसवलं खुर्चीवर. राजा बसला, पलीकडून भालदार चौकदार ते काय असं कार्यकर्ते सगळे मंत्रिमंडळ समोर बसलं. प्रधानाने पहिल्या त्या माकडाला बोलून आणलं भविष्य बघणारा. तू चल मला तुझेच काम महत्वाचे, अजून एकदा सांग काहीतरी कर, एकदा सांग बाबा खरं खरं काय तर. तरी बी हा पट्ट्या एवढा स्वतःच्या मतावर ठाम होता, तरी पण मोठ्याने मला माहित मध्ये उद्या कार्यक्रम लागणार आहे 2 दिवसात. आता राजाचे डोळे असे झाले का मिसमिस केलं ते डोळ्याने. पण राजाला ऐकू येत होतं, सगळं समजत होतं, परंतु शुद्धीवर तो थोडा कमी होता. पण त्याला कळत होतं काय चाललंय ते नेमकं कळत होतं. कारण त्याच्या मनामध्ये बघा आपल्याला एखादी गोष्ट काहीतरी झाली ना तर त्या गोष्टीचा कमी आणि त्या बाजूच्या जे वातावरण तयार होतं त्याचा जास्त त्रास होतो लक्षात होतो. म्हणजे लागलेलं असतं थोडंच, परंतु घरचे त्याला एवढं मोठं करून टाकतात. ऑपरेशन करावं, बोट कापावं, नामून टाकून ते आधी सुकून जातं विनाकारण. मग त्याला सांगायला होतं बाबा काही होणार नाही, काही नाही होणार. मग तेव्हा तो धीरावर येतो. राजाची परिस्थिती ती झाली. पण तिथं त्यावेळेस मी तो मंत्री म्हणला होता, भविष्य बघणारा म्हणला की उद्या परवा दिवशी काय होणार आहे सांगता येत नाही. आणि मग थोड्या वेळानंतर जो प्रधान होता तो प्रधान म्हणाला आता मला खरं सांगा, अजून एकदा सांगा मंत्री बुवा की खरं भविष्य सांगा अजून एकदा. त्यावेळेस तो मंत्री पुन्हा म्हणाला, भविष्य बघणारा म्हणाला की राजा परवा दिवशी म्हणणारच आहे. आणि पुन्हा तो जो प्रधान होता तो म्हणाला मग मला तुम्ही सांगा, जर तुम्ही सगळ्या जगाचं भविष्य बघू शकता तर तुमचं भविष्य काय आहे. आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडतं. राजा जिवंत आहे तो तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही बरोबर जगणार आहे. त्यावेळेस हा पट्ट्या म्हणला. आता त्यांनी लगेच ग्रंथ काढला, थोडंसं बघितलं, स्वतः सगळंच म्हणला आपला कार्यक्रम 30 वर्षानंतर आहे. मी 30 वर्ष जागणार पुढले आलो. त्या क्षणाला प्रधानाने तलवार काढली तर मुंडकं छाटून टाकलं. राजाने असं दाखवून बघितलं, सभागृहात त्याचं मुंडकं उडून पडलं होतं मांत्रिकाचं त्या भविष्य बघणाराचं. आणि त्यावेळेस त्या प्रधानानेच त्या राजाला सांगितलं की बघा तो म्हणतो की मी 30 वर्ष जगू शकतो, त्याला हे माहित नाही पुढल्या सेकंदाला माझं काय होणार आहे. तो काय तुमचं भविष्य सांगणार, तुमचं काय होऊ सांगणार. आणि राजाला समजलं की अरे बोया, ज्या व्यक्तीला स्वतःचं भविष्य माहित नाही तो आपलं भविष्य कसं काय सांगू शकत होता. जो म्हणतो की मी 30 वर्ष जगू शकतो तो दुसऱ्या सेकंदाला मरण पावलं आपल्या समोर मारलं गेलं. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आहे की नकारात्मक गोष्टीचा किती मोठा परिणाम होऊ शकतो. आपल्याला जरी सांगितलं 30 दिवसात जाणार, पण उद्या जेव्हा कोणी जीव मारला तर काय आपला कार्यक्रम आहे. म्हणजे त्या नकारात्मक गोष्टीमुळे राजा आजारी पडला होता. आणि ह्या रॉबी शर्माच्या गोष्टी तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की बाबा नकारात्मक व्यक्तीच्या नकारात्मक प्रचंड दूर राहा. त्यांच्या संपर्कात सुद्धा राहू नका, कारण ते कोरोनापेक्षा घातक असतात. त्यांच्या सावलीत सुद्धा उभा राहू नका. त्याच्यानंतर नेहमी स्वतःजवळ एखादं पुस्तक बाळगा. एक पुस्तक जवळ ठेवा, त्याचं वाचन करा. कारण आज आपला बराचसा वेळ विनाकारण लाईनीत जातो, कुठेतरी उभा राहण्यात जातो, विनाकारण कुठेतरी जातो मित्र. त्याच्यामुळे एखादं पुस्तक जवळ ठेवत चला. कारण जिथे कुठे एखाद्या गोष्ट टाइमपास होतोय आपला, तिथे थोडंफार पुस्तक वाचलं तर ते आपल्या जवळ राहतं. गप्पा मारल्या जातात आपल्या जवळ, पण त्या पुस्तकातलं काहीतरी नॉलेज आपल्यासमोर राहतं. म्हणून रॉबी शर्मा सांगतात की आपल्या जवळ एखादं पुस्तक आपण बाळगायला काय हरकत नाही. सर किती वेळ आहे माझ्या 10 मिनिट आहे. संपत आलाय. बरं किती मिनिट आहे. मी काही भविष्यकार नाही. तुम्ही ठरवा. भाषण देणारा राजा आहे, त्याच्यामुळे ठीक आहे.
प्रधानाने किती सांगू द्या, माझा कार्यक्रम मी चालू ठेवणार आहे. तरी पुढले जास्त वेळ घेणार नाही, एक पुढल्या 10-15 मिनिटात मी सांगतो, कारण पुढे कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे. सगळ्यात महत्वाचं, रोज आनंदाने गाणे ऐका, संगीत ऐका, तुम्हाला जे आवडत त्या गोष्टी ऐकत चला, कारण त्यापासून आपल्या मनाला ताजेतवाना वाटतो. त्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, कारण संगीत ऐकल्याने माणूस ताजेतवाना होतो, ते ऐकलंच पाहिजे आपण. त्याच्यानंतर चांगले मित्र शोधा. आयुष्यामध्ये मरायच्या अगोदर 3 मित्र कदम सर आपण शोधले पाहिजे. 1000 मित्राकडे जाऊ नका, 3 असे शोधा नसाला की एवढे रडले पाहिजे ना, आपलं सर्व दोस्त रडत बसले पाहिजे, गरजे नाही रडले तर चालते. रडण्यामुळे नका करू मित्र, चला त्यांनी आपण केलं तर आपली चळवळ पुढे नेणारे पाहिजे, आपले विचार पुढे येणारे पाहिजे, आणि आपले विचार लोकांना सांगितले पाहिजे की तो माणूस असा होता. म्हणजे 3 लोक असे शोधा आपल्या आयुष्यामध्ये की ते आपले प्रचंड जवळचे असले. रॉबिन शर्मा म्हणतात की 3 व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जपा, 3 व्यक्ती. मग ते 3 कोणते असू शकतात? आपले मित्र. निदान 3 मित्र करा, प्रचंड जवळचे करा, ते निस्वार्थी असले पाहिजे, त्यांचं प्रचंड आपलं प्रेम असलं पाहिजे, त्यांच्या मनात कसल्याही प्रकारचं कपट नसलं पाहिजे. मग असे मित्र आजपासून शोधायला सुरुवात करा, 3 मित्र. कारण हे 3 मित्र कदाचित तुमच्या आयुष्यातलं थोडंसं आयुष्य वाढवू शकतात, हे लक्षात ठेवा. त्याच्याकडे मित्र नसतात तो माणूस लवकरही जाऊ शकतो, हे विसरा. लवकर जाऊ शकतो एखादा माणूस, कारण स्वतःच्या भावना बोलायला त्याच्याकडे तसा मित्र नसतो. कारण भावना मांडण्यासाठी आपल्या जवळचे मित्र लागतात, आणि असे 3 मित्र शोधता आले पाहिजे. एखाद्या वेळेत नाही आला दुसरा शोधता येईल, दुसरा नाही आला तिसरा शोधता येईल, परंतु असे 3 लोक आपला सापडले पाहिजे. 3 लोक इथून पुढे आजपासून हुडकायला सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रतेने वागा. नम्रता असली पाहिजे आपल्याकडे. आज बऱ्याच लोकांकडे नम्रताच नाहीये, म्हणून सगळा कार्यक्रम होतो. मी काय ह्याच्याकडे वापराल, मी काय ह्याला नमस्कार करीन, हा काय लागून गेला काय, हा काय आमदार आहे का, हा खासदार आहे का, अरे बाबा त्याला काय पाया पडायचं का आमदार खासदार. अरे सन्मान करा स्वतःचा, इतरांचा सन्मान करा. लोकांना दिलं ना तरच मिळतं, आणि तुम्ही देतच नसाल तर काय मिळण्याच्या अपेक्षा काय ठेवतो भिकाऱ्यासारखी तुम्ही. मला त्यांनी दिलं पाहिजे, अरे तू दे ना मग त्याला आधी. अरे तू पेरलंच नाही तर उगवण्याच्या अपेक्षा काय ठेवतोय, बरोबर ना काय सर. अरे मग तू दे इतरांना आधी, आणि मग तुला ती गोष्ट मिळणार आहे. त्यामुळे नम्रतेने वागा. आपल्या शब्दात, आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात सगळीकडे नम्रता असली पाहिजे. एकदा त्या नदीला खूप घमंड झाला होता, आणि ते समुद्राला बोलता बोलता बोलून गेली, मला सांग मी काही आणू शकते. ते समुद्र म्हणला माझ्यासाठी फक्त गवताची काळी घेऊन ये. नदीला प्रचंड घमंड झाला होता. दुसऱ्या वेळेस पूर आला, नदीच्या शेजारी असणारे प्रचंड मोठे जंगल, झाडं फुडं सगळे मोडून खोडकर लाकडं सगळे वाहून गेले, पण नदी समुद्रापर्यंत गवताचं एक पातळी घेऊन नाही जाऊ शकली. आणि तिने माफी मागितली समुद्राची जाऊन. समुद्र म्हणला बघ ठरली का नाही तू, अगं त्या गवताकडे नम्रता आहे. पाणी ज्यावेळेस प्रचंड येतं त्यावेळेस ते वागतं खाली, पाणी त्या डोक्यावर पुढे जातं, पण मोठमोठी झाडं वागत नाहीत म्हणून ती मोडून त्याच्यासोबत जातात. त्या गवताकडून शिका नम्रता काय. म्हणजे ही नम्रता आपल्याकडे असली पाहिजे. प्रत्येक वेळेस माणूस विनाकारण त्रास करून घेतो, मला हे दिलं पाहिजे, मला ते दिलं पाहिजे. आजपासून आपण मित्रांनो इतरांना देण्याचा प्रयत्न करा. 10 वेळेस द्या, 20 वेळेस द्या, 100 वेळेस देण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार द्या, नमस्कार करा, काय चालतं करा, पण इतरांचा आदर करा, त्यांच्याशी नम्रतेने वागा. तुम्हाला देखील एक दिवस मित्रांनो त्याचं रिटर्न मिळणार आहे. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं, तुमच्या कामावर प्रेम करा. तुमचे जे काही तुम्ही काम करता त्या कामावर प्रेम करा. जी गोष्ट बदलू शकत नाही विनाकारण त्याच्यावर चर्चा करू नका. जी गोष्ट तुमच्या हातातच नाहीये त्या गोष्टीचा विनाकारण भाऊ करू नका, आणि विनाकारण ताणतणाव करून घेऊ नका त्या गोष्टीचा. म्हणजे ही गोष्ट मी बदलू शकत नाही, निसर्गाने नशी दिली आपल्या शरीराला, आणि विनाकारण रोज स्वतःला पुसतोय की नाही माझं नाक असं पाहिजे तसं पाहिजे. अरे मग जसं दिलं तसं तर आहे ना, ते तुझ्या हातात नाही ना. आता तुझी हाईट एवढी आहे, किती गुरकोटी खाय, डबे खाय, काही खाय, हाईट असं ना तू, मग विनाकारण त्रास का करून घेतोय. जी गोष्ट बदलता येत नाही त्या गोष्टीचा विनाकारण त्रास करून घेऊ नका. त्याला सामोरे जा. मी जसा आहे तसा जगल, मला जसं आयुष्य दिलंय मी तसं जगण्याचा प्रयत्न करल. आणि काय होतं माहिती का, रॉबिन शर्मा असं म्हणतात की विनाकारण माणूस एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टी पुढे राहतो आत्महत्या स्वतःला. तर मी लय लहानच आहे, मग मला इम्प्रेस पडेल का नाही, मग माझं नाक असंच आहे, माझ्या चेहरा काळाचं आहे, अमुक होतंय. इथे तुमचं काहीच माहिती लागत नाही. तुमच्या आतमध्ये काय आहे हे फार महत्वाचं आहे. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे असं आपण म्हणतो. कारण सरांच्या मुलांनी बऱ्याच वेळेस हे वाक्य ऐकलेलं आहे. आणि असण्याने दिसण्यातलं एक दिसणं असं पाहिजे. असण्याने दिसणं त्याच्यात
असणं असायला म्हणजे एक मन आहे. तुम्ही काय आहात हे फार महत्वाचं आहे, तुम्ही कसे आहात हे फार महत्वाचं नाहीये. जसे आहात तसे सामोरे जा, विनाकारण स्वतःची लाज बाळगू नका, तुम्हाला जास्त आयुष्य मिळेल. सगळ्यात महत्वाचं एक झाड लावा. तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यात आपण गेल्यानंतर काय मागे राहतो? कीर्ती मागे राहते, परंतु 3 गोष्टी जास्त मागे राहतात. त्यासोबत 4 मागे काय हरकत नाही. पहिल्या 3 गोष्टी सांगतो. आपण गेल्यानंतर ह्या गोष्टी मागे राहतात. एक म्हणजे लावलेलं झाड, ते मागे राहतं, कारण ते झाड आयुष्य प्रचंड मोठं असतं. पण ते झाड आपण कोणतं लावतो ते आपल्यावर आहे, एवढं लावतो कोणतं ते आपल्या हातात आहे. दुसरी गोष्ट आपला मुलगा किंवा मुलगी, तो एक आपला वंश पुढे घेऊन जात असतो. ती गोष्ट मागे राहत असते, कारण ते आपलं नाव किंवा आडनाव वगैरे ती गोष्ट वंश पुढे जात असतो. म्हणजे मुलगा मुलगी दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर आपण केलेलं कार्य, ह्या 3 गोष्टी आपल्या मागे राहतात. त्याच्यामुळे 3 गोष्टीवर आजच्या व्याख्यानात गोष्टी एवढ्या जरी समजल्या तुम्हाला की मला आयुष्यात ह्या गोष्टी करायच्या, एवढ्या 3 गोष्टीवर काम करायचे, तर आजचं व्याख्यान माझं सफल झाल्याशिवाय. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की निस्वार्थपणे सगळ्यांना मदत करा, जेवढी मदत करता तेवढी करा. कारण इतरांसाठी केलेलं कार्य, इतरांसाठी केलेलं काम स्वतःला कधीच कमी समजू नका, किंवा कधीच स्वतःला हे समजू नका की मी माझं माझ्यापुरतं माझ्या घरापुरतं मी माझं बघलं. तुमच्याकडे तुमचं ताट भरलं असलं तर नक्कीच एखादा पदार्थ इतरांना द्यायला काही हरकत नाहीये. कारण तुमचं पोट जर थोड्याशा गोष्टी भरत असेल तर का बाकीची गोष्ट ठेवून, कारण तुम्ही उद्या निघून गेलात तर ती गोष्ट म्हणतात की अरे यार आज माझ्याकडे ठीक आहे, तुमच्याकडे प्रचंड मोठी संपत्ती आहे, पण तुम्हाला माहिती झाली कुठल्या तासावर तुमचा मृत्यू होणार आहे, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट वाटू शकणार नाही. बरोबर आहे. आणि मग तुमच्याकडे जर तुमच्यासाठी प्रचंड मोठा ईश्वराने दिला असेल तर कदाचित ईश्वराला ही अपेक्षा असेल की अरे बाबा ह्याच्या पोटापुरतं दिलंय, परंतु ह्याच्याकडे थोडं जास्त आहे आणि ह्याने लोकांना ते द्यायला हवं, ज्याच्याकडे नाही त्याला द्यायला हवं. म्हणजे गरजूंना तुम्ही मदत करता आली पाहिजे. विदा क्रांतिकारी असं म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणार, तर नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती हातळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे गाठगी इच्छा ज्यांची, तयास मार्ग मिळती सत्तर, नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटी ते असं म्हणतात की करून जावे असे काही दुनियेतून येत जाताना, गैवरून यावे जगात साऱ्या, निरोप शेवटचा देता. सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर, नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि मित्रांनो, खरंच आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी नाही पण आपल्या आयुष्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही नक्कीच जगलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये मी सांगितलंय की जर आपल्या मृत्यूनंतर जर कोणाला राहायचं असेल तर मित्रांनो या 3 गोष्टी केल्या पाहिजे. चांगले मित्र शोधले पाहिजे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे, आपल्यातल्या वेगळेपणाचा गुण आपण शोधला पाहिजे, झाडं लावले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचा आदर केला पाहिजे आणि आपल्यातला वेगळेपणा जपला पाहिजे आणि इतरांची सेवा करता आली पाहिजे. तरच हे सगळं आजच्या विषयाचं तुम्हाला नॉलेज मिळालं असं मी समजेल. आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ झालाय, 10 मिनिटं मी जास्त घेतले, माफी मागून सगळ्यांची मी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी अत्यंत सुंदर असा संवाद आपल्याशी साधलेला आहे. केवळ 5 ते 10 मिनिटाचा आपल्याला चर्चेचा वेळ घ्यायचा आहे, त्यानंतर लगेच आपल्याला कवी संमेलन सुरुवात करायचं आहे. चर्चेसाठी ज्यांना कोणाला काही बोलायचं असेल, काही कौतुक करायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर आपल्यासाठी सर. हॅलो 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 चल बोला चल. काही नाही, आवाज आहे माझा तसा मोठा, सांगा. लागेल असू द्या सर. हॅलो बोला उभं राहू. माननीय मोहिते सरांनी अति उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आत्मपरीक्षण करा,
यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की खरं आत्मपरीक्षण म्हणजेच परमेश्वराशी बोला आहे. आपल्या अंतरात्म्याला बोला याचा अर्थच असा आहे की परमेश्वर हा देवळामध्ये नाही, परमेश्वर हा बाहेर कुठेही नाही, परमेश्वर हा आपल्या हृदयामध्ये आहे, अंतरात्म्यामध्ये आहे. आणि आपल्याला योग्य गायडन्स जर कोणी करत असेल तर आपला अंतरात्माच करत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंतरात्म्याशी चर्चा करून कुठलाही निर्णय घ्यावा. आणि यासाठी जास्त मार्गदर्शन जर आपल्याला हवं असेल तर रामदास स्वामींचं दासबोध, रामदास स्वामींचं दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे ते प्रत्येकाने वाचावं. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कळेल की परमेश्वर कोठे असतो आणि कसा संपर्क आपण इतराशी ठेवावा. इतराशी संपर्क ठेवण्यामध्ये अनेक अवगुण आपल्यामध्ये येत राहतात. त्याहीपेक्षा आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधून जर निर्णय घेतला तर तो परमेश्वरी निर्णय आहे. हेच या ठिकाणी दिवटे सरांना थोडक्यात सांगायचं होतं आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन. जसं कोणाला काही विचारायचं बोलायचं कमीत कमी याच्यामध्ये 1 मिनिट कमीत कमी मध्ये. धन्यवाद सर. आपण बोलता म्हणलं सर, आपण महाराष्ट्रभर 9 तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा असं व्याख्यान करतो. तर सध्याच्या युगामध्ये 2022च्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा आणि नवतरुण सध्याचा जो कालखंड आहे तर त्या संदर्भात काय सांगू शकता? नवतरुणासाठी स्पर्धा आणि नोकरी आणि स्पर्धेचं युग सध्याच्या 2022च्या काळामध्ये तुमचं काय मत आहे? बघा, खूप चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. कारण सध्याचे जे स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे म्हणजे प्रचंड ताणतणाव आणि खूप टेन्शन मध्ये आहे विद्यार्थी. कारण मध्येच आरक्षणाचे मुद्दे आहेत, कोणीतरी काहीतरी करते पुन्हा पाय मागे ओढतंय. परंतु या ओढाओढीमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची जास्त ओढाताण होते हे विसरता कामा नये. आणि ही ओढाताण खरं तर विद्यार्थ्यांची होत आहे कारण त्यांची सहनशीलता मानसिकता प्रचंड सर खचून गेलेली आहे. मी नेहमी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याला हे सांगत असतो की बाबा तुमचा बी पॉईंट तुमच्याकडे असलाच पाहिजे. तुमचं लक्ष तुमच्या लक्षावर तुम्ही विसरता कामा नये. कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं वय निघून जातं, लग्न होत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ताणतणाव होतो, घरचे पैसे खर्च करून बेजार असतात. परंतु अशाही गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी सहनशीलता ठेवणं अपेक्षित आहे. कारण सहन करावे लागेल किंवा ती म्हणतात नम्रता किंवा ती जी असते सहन करण्याची क्षमता ती गोष्ट फार महत्वाची आहे. फक्त विद्यार्थ्याला थोडंसं सहन करावं लागेल कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. हेही दिवस जातील हे वाक्य जर विद्यार्थी लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की एक दिवसासाठी नक्कीच चांगला आहे. त्यामुळे हेही दिवस जातील हे टॅगलाईन तुम्ही लक्षात ठेवा की हेही दिवस जातील हे प्रत्येक विद्यार्थ्याने जगून ठेवलं. दिवस जाणार आहे तर दिवस चांगले सुद्धा येणार आहे. मग खचूनही जाता कामा नये कारण शेवटी आपल्या हातात काही नाही. आणि जर आपल्या हातात असतं तर आपण सगळं काही करू शकलो असतो. परंतु निसर्गाने शेवटी या सगळ्या गोष्टी दिल्या त्याच्यापुढे कोणाचंच काही चालत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त सहनशीलता ठेवणं अपेक्षित आहे एवढंच मी सांगतो.